माझ विठोबाचे गुण, माझ विठोबाचे गुण. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, घ्या रे सुख. रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, काय बोललासी पतंगे. शरीर रायाचे ठेवणे, धरसी अभिलाष जने. नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर. शरीर जायाचे ठेवणे, धरसी अभिलाष जने. अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठुलरा. शरीर जायाचे ठेवणे, धरसी अभिलाष जने. पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचे या, दुसरे चरणा संताचे या, दुसरे चरणा संताचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवी लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. हो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा उभेर. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावर न करावा वेरू. अहो स्वामी तुकया देवा, यावर न करावा अभेर, अभेर. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या जय गावी केला वास. त्यासी नसावे उदास, निवृत्तीनाथाचे चरणी. शरण एका जनार्दनी, शिवे अवतार धरून. केले त्रैलोक्य पावन.
रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, धरेसी अभिलाष जने. प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देऊचे महान भगवत भक्त, या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु, वैराग्य मूर्तिमंता, वैराग्याचा पुतळा, त्यांनी सदेह वैकुंठ गमन केला अशा जगद्गुरु तुकोबारायांचा अवघा 4 चरणाचा संसारामध्ये आपलं जीवन घालवणाऱ्या प्रत्येक जीवाला उपदेश करणारा अभंग सेवेसाठी निवडलाय. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठल राम. माझ्या मायबापो, सज्जन श्रोत्याओ, आपल्या पवित्र पावन पुण्यभूमी श्री क्षेत्र बदाने या पवित्र पावन भूमीमध्ये वास्तव्याला असणारे कैलासवासी महारू गोविंदा पाटील यांना आपल्यातून जाऊन आज 13 दिवस झाले, 12 दिवस झाले आणि उद्या त्यांचं उत्तर कार्य आहे. आणि त्या उत्तर कार्याच्या पूर्वसंध्येला उत्तर कार्य म्हणूनच या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन त्यांच्या संपूर्ण या पाटील परिवाराने केलं आहे. त्यामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी आहे, त्यांची 4ही मुलं आहे. माननीय श्री विठ्ठल महारू पाटील उपसरपंच तथा श्री मधुकर महारू पाटील, श्री भगवान महारू पाटील आणि श्री शरद महारू पाटील, हे 4ही मुलं, त्यांची पत्नी, मुली असतील, जो संपूर्ण परिवार, या संपूर्ण पाटील परिवाराने त्यांच्या उत्तर कार्याच्या पूर्वसंध्येला उत्तर कार्यानिमित्तानेच या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन केलं. आणि ती कीर्तनाची सेवा त्या संपूर्ण पाटील परिवाराच्या वतीने माझे परममित्र, आपल्या गावचं रत्न, महाराष्ट्रभर ज्यांच्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला आणि अतिशय गोड स्वभाव, विनम्र स्वभाव ज्यांचा आहे, आमचे परममित्र आदरणीय हरिभक्तीपरायण योगेश महाराज. आदरणीय योगेश महाराजांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामर बालकाच्या वाट्याला आली, माझं परम भाग्य समजतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व गायक, वादक, गुंजन, टाळकरी, सर्वच विनेकरी, सर्व मंडळीचे, साऊंडवाले असतील, पुढं शूटिंगवाले असतील, सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद. श्रोते मंडळीचे धन्यवाद. विशेषतः विनेकरी आदरणीय आज भाऊ उपस्थित आहे, ते भाऊंचे देखील कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. गायनाची साथ करण्यासाठी हरिभक्तीपरायण आमचे योगेश महाराज उपस्थित आहे, त्यांचे देखील धन्यवाद, आभार. गोड अशी गायनाची साथ देण्यासाठी, करण्यासाठी अतिशय गोड स्वभाव आणि अतिशय गोड आवाज ज्यांचा आहे, आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण मिलिंद महाराज उपस्थित, त्यांचे धन्यवाद. सर्व गावातील परिसरातील भजनी मंडळी, ककानीची सर्व वारकरी मंडळी उपस्थित आहे, सर्वांचे धन्यवाद. आणि अतिशय गोड स्वभाव ज्यांचा आहे, महाराष्ट्रामध्ये पकोज या क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे, असे आदरणीय हरिभक्तीपरायण हेमंत महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. हेमंत महाराजांचे देखील धन्यवाद. समोर कीर्तनकारांपैकी आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे नंदूबाबा या ठिकाणी उपस्थित आहे, बाबांचे देखील धन्यवाद. अजून एक कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहे, आदरणीय हरिभक्तीपरायण सोपान महाराज ककानीकर, तेही उपस्थित आहे, त्यांचे धन्यवाद. ककानीकर, सर्व ग्रामस्थ मंडळी, आपण सर्व भाऊ बरं का, जे भाऊ वगैरे सर्व मंडळी उपस्थित झाला, सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद, आभार. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. हे बघा, पहिले सिनेमामध्ये काम करणारी सेलिब्रिटी होते, नंतर ते मालिकेमध्ये काम करणारी सेलिब्रिटी झाली, नंतर आमच्या कीर्तनकारांमध्ये देखील सेलिब्रिटी झाली. आता मागं कोण राहिलं बा? पकोज या क्षेत्रातही सेलिब्रिटी झाली, पण साऊंड या क्षेत्रातील फार मोठी सेलिब्रिटी म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो, आमचे नंदू भाऊ, यांची गोड साऊंड सिस्टीम आहे बरं का. म्हणजे ही स्तुती त्यांच्या समोर नाही, म्हणजे कदाचित त्यांच्या समोर मी कमी बोलतो, पाठीमागं त्यांची स्तुती जास्त करतो. महाराष्ट्रामध्ये भरपूर साऊंड सिस्टीम चांगले आहे, म्हणजे कुणालाच नाव ठेवण्यासारखी सिस्टीम कुणाचीच नाही. पण नंदू दादाच्या पोटामध्ये काहीतरीच देवानी जादू थोडी वेगळीच दिलेली आहे, आणि खरंच त्या माणसाची लय फॅन आहे महाराज, लय फॅन आहे. आम्ही पंढरपूरला जाताना लोक वारीमध्ये वारकरी म्हणून हात जोडायचे, येताना काही कोणी पाहिलं नाही आपल्याकडे, पण
नंदू भाऊ पंढरपूरून म्हटले माघारी आले. योगेश महाराज ते बरोबर होते. येत असताना चांगली जवळजवळ 30-35 लाखाची गाडी घेऊन नंदू भाऊच्या सत्काराला लोक रस्त्यावरून साऊंडवाले येऊन उभे होते. साधा सेलिब्रिटी आहे का महाराज, आहे का नाही? आणि अतिशय गोड साऊंड सिस्टीम आहे, अतिशय गोड साऊंड सिस्टीम आहे. त्यांचे देखील नंदू भाऊचे धन्यवाद. समोर आमचा दिनू दादा आहे, सर्वांना त्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतो आणि सर्वांचे रील्स बनवून मोठं करतो. शोकांतिका आहे की त्या बिचाऱ्याचे रील्स कोणी काढत नाही, आहे की नाही? एकदा त्याला कॅमेऱ्यात घ्या गड्या, एकदा त्याचा तरी व्हिडिओ कोणतरी काढा आणि याचं युट्यूब चालू आहे दिनू दादाचं हे सांगा, आहे की नाही? लय गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व दिनू दादाचे देखील धन्यवाद, आभार व्यक्त करतो. आणि कीर्तनाची शूटिंग करायला परवानगी देतो. असं समजायचं नाही, कीर्तनकारने समजायचं नाही माझ्यामुळे युट्यूबवाला मोठा आहे आणि युट्यूबवाल्याने समजायचं नाही माझ्यामुळे कीर्तनकार मोठा आहे. कुणीच कुणामुळं मोठं नाही गड्या. तो जगाचा मालक, सगळ्यांची व्यवस्था करतो, तो सर्वांचा सांभाळ करतो. अरे त्यांनी पशूंचा सांभाळ केला, प्राण्यांचा सांभाळ केला. आपण जेवत असताना माणसं आहोत, आपल्या ताटातलं अन्न खाली नाही पडायला पाहिजे, हे तर बरोबर ना? मग का पडतं? देवाला माहितीये याच्या हातातलं पडलं तर मुंग्या खातील. देवाला माहितीये यांच्या ताटातले काही कण यांच्या शेतातले शेतात पडले तर वर्षभर त्या शेतामधले जीवाणू आहे ते जगतील गाड्या त्याच्यावरती. तो जगाचा मालक व्यवस्था करतो गाड्या. मी करतो हा भ्रम सर्वांनी काढून टाका, काढूनच टाका. मी दिल्या तारखा म्हणून ते मोठे झाले. काय म्हणतात, मी त्या गावात कीर्तन जातो म्हणून सप्ताह होतो. अरे तू 3 वर्ष झाले सप्ताह कीर्तन करायला लागला, त्यांचा सप्ताह 130 वर्षाचा आहे. काही अंदाज आहे का नाही आपला आपल्याला? ते या जगात म्हणजे एवढं उघड मी बोलत नाही. कधी कधी महाराज मना दुखतात महाराज. ही मंडळी निष्काम प्रेम करणारी, मी दिनू दादा निष्काम प्रेम आहे महाराज. म्हणजे कीर्तन झालं का सकाळपर्यंत याच्यातले मला 7-8 रील्स येऊन जातील. म्हणजे आता बोललो एवढे तर येतील. हे गरजेचे. अतिशय गोड शूटिंग तेही करता, त्यांचे धन्यवाद. आपण ज्यांच्या जाण्याने एकत्रित आलोय, माणसाचं जगणं असतं महाराज. काही लोक जीवन जगत असताना गावात जगता पण गाव एकत्र येऊ देत नाही. वाक्य लक्षात ठेवा. काही लोक जीवन जगत असताना जिवंतपणे गावात जीवन जगता. अरे जिवंत माणसं कधीच माणसांना कदाचित एकत्र येऊ देत नाही. पण आदरणीय महारुदादांचं फार मोठं वैभव, त्यांनी गेल्यानंतरही एवढी लोक एकत्रित केली. त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारावरती तो शोक दुःख. आणि एक लक्षात ठेवा, या अभंगाचं ध्रुपदच असं आहे, शरीर जायाचे ठेवे. हा मृत्यू लोक आहे. आपण या मृत्यू लोकामध्ये आलो. देवाने सुंदर देह आपल्याला दिलाय महाराज. किती चांगलं बनवलं देवाने, किती पवित्र. देवाने देह दिला नाही, देवाने देह पवित्र दिलाय. फक्त तो देह आपल्याला सांभाळता आला पाहिजे. देवाने देत असताना शरीर नासकं नाही दिलं गड्या. ऐका माय बाप, देवाने हे शरीर देत असताना हेमंत महाराज नासकं दिलंच नाही. देवाने शरीर देत असताना उत्तम दिलं. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले. शरीर साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले. शरीर साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. देवाने आपल्याला देह दिला. जीव कसा दिला? शरीर उत्तम. फक्त उत्तम नाही दिलं आबा, चांगलं दिलं. शरीर उत्तम चांगली ना ना. शरीर कसं? शरीर सुखाचे घोसुले. अजून काय केलं? या शरीराची ताकद सांगितली. शरीरे साध्य होय केले. या शरीराने काहीही साध्य करता येतं आणि याच शरीराने त्या देवाला प्राप्त करता येतं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी
माय कान दुखायला लागले. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. अरे या देहाने देवाची प्राप्ती करता येते नवल नाही. या देहाने देव होता येते. या देव पहावयाशी गेलो तेथे देवची होनी ठेलो. आपल्याला भगवत स्वरूप होता येईल, आपल्याला देव स्वरूप होता येईल, आपल्याला संत स्वरूप होता येईल. देव होण्यासाठी काय लागतं? काय लागतं सांगा? देव होण्यासाठी काय लागतं? काहीच लागत नाही. देव होण्यासाठी एकच गोष्ट लागते. देव होण्यासाठी आपल्याला त्या देवाच्या रंगामध्ये रंगावं लागतं. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. सांगितलं मला, तुम्ही या देहाने फक्त त्याचं भजन करा. गोविंद 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 मना लागलिया छंद. जर एकदा मनाला त्या देवाचा छंद लागला, तुमचे संत सांगतात मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. भेद नाही देवा तया. भेद नाही. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. भेद नाही देवातया. भेद नाही देवातया. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. देवात आणि आपल्यात भेदच राहणार नाही. पण कधी? त्याच्यासाठी आपली काया ही गोविंदमय झाली पाहिजे. त्याच्यासाठी ही काया गोविंदमय होण्यासाठी आधी आपल्याला त्या गोविंदाचा काय लागला पाहिजे? शोकांतिका एक आहे महाराज. देवानी देह दिला भजनासाठी आणि आपण वापरला भोजनासाठी. म्हणजे काही लोकांना चिंता असते, उद्या उठल्यानंतर मला शेतात गेलं पाहिजे, ही त्याची चिंता आहे. एखादा नोकरीला असेल, आता आमचे झाले रिटायर झाले, त्यामुळे काय अडचण नाही. सेवानिवृत्त झाले त्यामुळे काय अडचण नाही. नाही त्यांना चिंता रोज सकाळी उठायचंय, शाळेवरती जायचंय. नोकरीवाल्याला चिंता आहे, उठायचंय मला, ड्युटीवरती जायचंय. या माता मावल्याला चिंता आहे. कोणती? उद्या भाजी कोणती करावी. लय मोठी चिंता आहे. एवढीच म्हणजे आज बाजार आहे. आज आमच्या नांदगावचा बाजार आहे. गुरुवार होता, आजचा बाजार असतो नांदगावचा. नांदगावच्या बाजारातून जवळपास 8-10 प्रकारच्या भाजीपाल्या त्या माता मावल्या भगिनी घेऊन येतात. त्या आता मला सांगा, 10-12 प्रकारचा भाजीपाला पिशवीत. आधीचा मागच्या बाजारातला 2-3 प्रकारचा फ्रीज मध्ये शिल्लक आहे. जेवढ्या बरण्या, काही मुगाची डाळ आहे, काही तुरीची डाळ आहे, काही उडदाची डाळ आहे, काही मसुराची डाळ आहे, काही सगळ्याच डाळा एकत्र करून ठेवलेल्या आहे. सुगरणबाईचा म्हणजे कारभार मोठा असतो तो, आहे की नाही. एवढ्या सगळ्या भाज्या घरामध्ये उपलब्ध असताना बाई काय भाजी करावं काही सुचत. चिंता आहे का नाही? एकदाच आता युट्यूब आहे चालू, एकदाच काय होईल ती एकदाच लक्ष देऊ नाही का, तरी चिंता आहे कोणती भाजी कोणती. मग त्यांना चिंता भाजीची, आपल्याला चिंता जेवणाची आहे, आपल्याला चिंता राहण्याची, आपल्याला चिंता शेतीची, आपल्याला चिंता आहे महाराज मला नित्य उठून या खावयाची चिंता. कधी असा दिवस आला का हो आम्ही अशी चिंता केली का? चिंता जगण्याची करू नका गड्या, चिंता अंतकाळाची करा. असा कोणता दिवस येईल गड्या माझा अंतकाळ चांगला होईल, माझ्या अंतकाळाला माझ्या नात्यातले लोक नाही आले तरी चालतील नंदू बाबा, पण माझ्या अंत समयी जगाच्या मालकाने यावं. इतना तो करना स्वामी
जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले। श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंसीवट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले। भीष्माचार्यांची ही प्रतिज्ञा आहे। उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले। एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले। अंत समय जगाच्या मालकानी आहो। हा देह दिलाय ना महाराज, हा भोजनासाठी नाही, हा देवाने दिलाय, हा त्याच्या भजनासाठी दिलाय। देह नाही दिला, प्रत्येक इंद्रियाचं वर्णन करून सांगितलं। दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग, नासे जीवपन भवरोग। कशासाठी दिलाय देह? या देहाची ताकद सांगितली। दिले इंद्रिय, काय काय दिले? हात दिले, कशाला दिले हात? टाळे वाजवण्यासाठी, दान धर्म करणे। दिले इंद्रिय हात, पाय कशाला दिले? दुसऱ्याच्या पायात पाय घालून पाडायला दिले, दुसऱ्याला आडवं यायला दिले। पाय कशाला दिले? त्याला पायाला लई कारण आहे तसे, आहे का नाही? पाय कशासाठी दिले महाराज? तीर्थयात्रा करण्यासाठी पाय दिले। जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, हात चालावया पाय पाय, तव तू आपुले सोयीत पाय पाय। आणि तीर्थयात्रे जाय चुकू नको, पण कधीपर्यंत? जव काळा से दुरी ठेला, तव हरिगुण गाय ऐक वैला। हा देहच दिलाय महाराज। पाय कशासाठी दिले? तीर्थयात्रा करण्यासाठी दिले। इंद्रिय दिले, इंद्रिय हात पाय, कान दिले महाराज। कान कशाला दिले? लोकांचं सांगितलेलं ऐकायला, आणि ऐकलेलं पुन्हा एकाचं दोन करून सांगायला। पहिली संख्या एवढीच होती, एकाचं दोन करतो। आता एकाचं दोन नाही, किती करता त्याचा मेळच बसा नाही महाराज, आहे का नाही? म्हणजे या कानची पहिली पद्धत होती, लोक म्हणायचे भिंतीला कान होते पहिले, भिंतीला। आता काय नाही, आता सगळीकडेच कान झाले। कुठं काही बोलावं का नाही असं झालं। आता लोक म्हणतात काही बोलावं का नाही असं झालं बा, काही आडलंच नाही ना बोलाय वाचून। एवढी भीती आहे ना, कोण जवळ काही बोलावं का नाही, बोलूच नाही, काय त्याची बोलायचं? आणि तुला माहितीये का तू असा आहे, तू सांगूच नको, तू कसा आहे अख्ख्या गावाला माहिती। काय लोकांचं सांगत बसायचंय आपण? कान दिलेले कुणाचं ऐकण्यासाठी नाही दिले। मग तुम्ही आई, तुम्ही आई का रे कान, तुम्ही आई का रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, माझ विठोबाचे गुण, माझ विठोबाचे गुण। डोळे तुम्ही घ्या रे, घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे, घ्या रे सुख। माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे, घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे, घ्या रे सुख, घ्या रे सुख, घ्या रे। कशासाठी दिले कान? तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण। बरोबर, दिले इंद्रिय हात पाय कान, आता डोळे। डोळे तुम्ही घ्या रे सुख, येऊन गेल त्याच्यात, आहे का नाही? असंही महाराज, एका घरक्यात दोन जत्रा झाल्या पाहिजे। डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख,
आता जबाबदारी मनाला दिली महाराज. दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे, मुख दिलं महाराज, तोंड दिलं. तोंड कशाला दिलं? आता बोला. तुम्ही ना काय बोल, तुम्हाला विचारतो, यांना नाही काही कळत, तुम्ही सांगा कशाला दिलं आई साहेब तोंड? बोला तुम्ही, तसं नाही जमत. कशाला दिलं तोंड? भजनाला. कशाला दिलंय? भजनाला. मला इमानदारीने सांगा, आता तुम्ही सांगा, तुम्ही सांगा, भजनासाठी त्या तोंडाचा वापर किती वेळ, भजनासाठी किती वेळ वापर झाला हे माहिती नाही, पण भजन करण्याची निंदा करायला जास्त वेळ झाला याची छाती ठोक गॅरंटी आहे माझी. भजन करायला कमी वापरला, पण जे भजन करताना त्याला नाव ठेवायला, बाई काय रोग झाला, नुसती आडायला लागली आज. जेवढे नाव भजन करणाऱ्याला ठेवले तेवढं भजन नाही केलं ना. भजन केलं पाहिजे, वेळ भजनासाठी दिला पाहिजे. काही इथं तिथं चर्चा करण्यापेक्षा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज हे रामकृष्ण हरी विठ्ठल नाही जमत, मग राधे 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 ते पण नाही जमत, मग मग श्री शिवाय नमस्तुभ्यम चालत? हा चालत, पण करा काहीतरी बाबा, एकदाच न केल्यापेक्षा करा, आहे का नाही? चॉकलेट घ्या पण शाळेत जा, तसं राहू नका, आहे का नाही? वापर करा ना त्याचा, भजन करा ना. हे मूक आपल्याला भजनासाठी. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. 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 करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे. यांनी ससे मन झाले हवाबाई परलमारी घेत नाही. येणं सचे मन झाले हवाबाई परलमारी घेत नाही. घेत नाही, घेत नाही. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. बोलायचं झालं तर काय बोला? विठ्ठल बोला. मोठा भाऊ काय बोला? विठ्ठल बोला. पाहायचं झालं तर काय पहा? विठ्ठल पहा. पहावा विठ्ठल. आणि करायचं झालं तर काय करा? करावा विठ्ठल जीवे भावे. ही आपल्याला दिलेली जबाबदारी आहे. आपण भजन केलं पाहिजे, त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. महाराज भजन का करायचं, नामचिंतन का करायचं, का त्याचं चिंतन करायचं? चिंता केल्यापेक्षा चिंतन केलेलं कधी चांगलं. चिंता केल्यापेक्षा चिंतन केलेलं कधी चांगलं. जो जगाच्या मालकाचं चिंतन करतो, जगाचा मालक त्याची सर्व चिंता दूर करतो. तुझी चिंता त्यासे सर्व हाय, तुझी चिंता त्यासे सर्व आहे, तुझी चिंता त्यासे सर्व आहे, तुझी चिंता त्यासे. आवडीन भावे हरी नाम घेसी. आवडीन भावे हरी नाम घेसी. आवडीने भावे हरी नाम घेशी. आवडीने भावे हरी नाम घेशी. तुझी चिंता त्यासे सर्व हाय, तुझी चिंता त्यासे सर्व हाय. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. वा वा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. खेद करू कोणत्या गोष्टीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. वा वा. अरे चिंता केल्यापेक्षा मायबाप त्या जगाच्या मालकाचं चिंतन करा. का हो महाराज, आम्ही चिंतन केलं तर काय, आम्ही भजन केलं तर काय, गोड प्रमाण दिलं
नाथ महाराजांनी आणि त्या नाथ महाराजांनी लिहिलेला अभंग योगेश महाराजांनी गायला. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आता मला बसल्यापैकी चिंता सांगा. हा आता मी तुम्हाला दोन चार चिंता आज माहित नाही महाराज मला काही चिंता नाही. उगा इथं वैरागी आणायचं नाही. जे आहे ते खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं. कीर्तन खोटं बोलायचं आणि कॉपी तर अजिबात करायची नाही. मला एकदा प्रत्येकाने चिंता सांगा म्हणजे या प्रमाणाला लागण्यासाठी. दादा तुम्हाला कशाची चिंता आहे ते मला सांगू कोणत्या कोणत्या असं नाही. जीभाऊ तुम्हाला कोणती चिंता आहे? तुम्हाला गाडीची बॅटरी कधी बदलायची ही चिंता असेल ऐक नाही. सोपान महाराज तुमची चिंता सप्ताह आलाय जवळ ऐक नाही. कीर्तन आपलं बसल्या गेलं पाहिजे याची चिंता. भाऊला कशाची चिंता आहे ऐक नाही. प्रत्येकाला चिंता आहे. मला एक सांगा प्रत्येकाच्या चिंता वेगळ्या वेगळ्या. भाऊला एकच चिंता आहे आज हा लवकर आवरील कसा, लय विना जड आहे. भाऊचं लय चालतं चाल द्या अजून चाल द्या आताशी 11 वाजले चाल द्या. त्यांना म्हटलं आज 1 वाजल्याशिवाय सुट्टी नाही. आज सगळं आज जे होईल ते होईल. आता आज नाही माघार घ्यायची आहे. भाऊला चिंता आहे कीर्तन म्हणजे प्रत्येकाची नाना चिंता वेगळी वेगळी आहे. प्रत्येकाची चिंता वेगळी वेगळी. मग सांगा मला आपली एक चिंता आहे काय? किती चिंता आहे आपल्याला? भरपूर चिंता आहे. आणि या चिंतेचे दुष्परिणाम सांगतो. चिंता अशी आहे मायबाप, चिंता ही माणसाला जिवंतपणे जाळते. निर्जीवम दहते चिता. निर्जीव माणसाला जाळते तिचं नाव चिता आहे. पण एक अनुस्वार दिला तर ती जिवंत माणसाला जाळते. लक्षात ठेवा. सजीवम दहते चिंता. सजीवाला जाळते तिचं नाव चिंता आहे. प्रत्येक माणूस चिंतातून येतो. प्रत्येकाला चिंता आहे. चिंता नाही असा कुणीच नाही. पण एक लक्षात ठेवा त्या चिंतेचं रूपांतर चिंतनामध्ये करा. मग तुला जर एक चिंता असेल तर तुझी सर्व चिंता तो जगाचा मालक वाहतो. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. म्हणजे पण देवाला सांगावं लागल माझी काय चिंता आहे. काही सांगू नको. त्याला सगळं कळतं. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याची नको खेद करू कोणत्या गोष्टीचा आणि पती लक्ष्मीचा जाणत असे. त्याला सगळं कळतं गड्या. कुणाला काय दिलं पाहिजे कुणाला काय. तो कुणालाही काही देत नाही. तुम्ही ऑब्झर्वेशन करा, अभ्यास करा, लक्ष द्या. तुम्ही त्याने कुणालाही काही दिलं नाही. ज्याची व्यवस्था ज्याच्याकडे होईल त्यालाच दिलं. लोक म्हणतात मला देवानी ना पुरीच दिल्या. त्याला माहिती होतं जगाच्या मालकाला हा पुरींचा सांभाळ नीटनेटका करून एक व्यवस्थित लग्न. त्याने अशा आमच्यासारख्या भिकाऱ्याच्या पात्रात दिल्याच नाही. हे गावगाव हिंडत हे कधी पुरीकडे लक्ष दिल्याच नाही. महाराज तो हे समजून घ्या तुम्ही. सर्वांची तो पती लक्ष्मीचा जाण. त्याला सगळं कळतं कुणाला काय दिलं पाहिजे. तो कुणालाही काय देत नाही. महाराज आजही तुम्हाला सांगतो त्याने शुगर नावाचा एक आजार आहे, डायबिटीज. आज एकाने मला सांगितलं महाराज मला 3 आजार लागले. तर 3 आजार होते. मला काय काय? शुगर आहे डॉक्टर म्हणे. दुसरा डॉक्टर म्हणे डायबिटीज आहे. आणि एक डॉक्टर म्हणे तो म्हणे मधुमेह म्हणे. काय सांगितले? 3 आजार एकच आहे. आणि तू लवकर गेला नाही तर मग मला वाढेल पुन्हा. त्यापेक्षा निघ तुझं लाग सोयला. शुगर नावाचा आजार आहे. कुणाला नाही दिला. पती लक्ष्मीचा जाणत त्याची व्यवस्था जो ठेवील त्यालाच दिला. हे लक्षात देत असताना त्याची व्यवस्थापना जितकी जगाच्या मालकाची सुंदर आहे महाराज तेवढी व्यवस्थापना त्याच्या एवढी मॅनेजमेंट करणारा अजून जगात दुसरा कोणी आला नाही. लोक म्हणतात दाखवतात लोक कशी आपली मॅनेजमेंट कशी आपली. एकाने अशी मॅनेजमेंट केली पुरीच्या लग्नाची. महाराज
कशी मॅनेजमेंट. हे बघा, इथं हळद लागेल, इकडं पुढं मांडव राहील, इकडं असं राहील, इकडं असं राहील, इकडं लोक जेवायला बसतील, एवढे लाईट लावलेले, नाईटचं लग्न आहे महाराज, फटाके असे आणले, बँडवाला असा लावलाय, साऊंड मध्ये असा लावलाय महाराज, नाचणारे असे लावले, हे असं झालंय महाराज. अहो, कुणाचीच तक्रार कुणाकडे जाणार नाही, माळकऱ्याकडे जाणार नाही मागायला. कुणी अशी व्यवस्था लावून ठेवलेली आहे महाराज. म्हणजे जेवणाचा विषय चालू आहे, तुमच्या मनात आला तो विषय नाही महाराज. एक लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येकाची व्यवस्था जगाचा मालक करत असतो, प्रत्येकाचं. त्याने सांगितलं, म्हणजे बघा काय व्यवस्थापन आहे माझं. इथं मुद्दा होता आपला, काय व्यवस्थापन आहे. सगळं जागची जागी व्यवस्था करणं ही आपली जबाबदारीकडे. देवा इतकी मॅनेजमेंट जमणार नाही आपल्याला. सगळं जिथली तिथे केलं, लाईट हे ते सगळं ही सगळी व्यवस्थापना तुम्ही केली. पावसाचं वादळाची काय व्यवस्था आहे तुमच्याकडे? ती व्यवस्था जगाचा मालक बघतो. तो पोषितो जगासी एकला तो, कार्य नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो. तो जगाचा मालक सर्वांची व्यवस्था करतो. आपल्याला आत्ता मागायचं कळालं गड्या, आत्ता मागायचं. त्या माझ्या जगाच्या मालकाने आपल्याला कळत नव्हतं तेव्हा. आईच्या पोटात वाढत होतो आपण, त्याच्या आधी त्याने आपली व्यवस्था केली. बाळा दुधा कोण बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. ओ वाढवे श्रीपती सवेदोनी, वाढवी 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 श्रीपती सवेदोनी. वाढवी श्रीपती सवेदोनी, वाढवी श्रीपती सवेदोनी. का कारणाटवीची कृपाळू देवाची, कारणाटवीची कृपाळू देवाची, कारणाटवीची कृपाळू देवाची, कारणाटवीची कृपाळू देवाची. काय करीत नाही ते? करे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो. जगाचं पालन पोषण करतो. काय नाही महाराज एवढं. आपण जन्माला येण्याच्या आधी त्यांनी आपल्या दुधाची व्यवस्था केली. ऐका माता माऊल्या, हो जसं तुमच्या पोटामध्ये बाळ वाढत होतं,
आपण आपल्याहून घ्या. जसं आपण आपल्या आईच्या उदरामध्ये वाढत होतो ना, तसं माझ्या आईच्या स्तनामध्ये देव माझ्यासाठी दुधाची व्यवस्था करत होता. कुणी केली बाळा, कोण करीतो बाळा दुधाती उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. जसं बाळ वाढते तसं आईच्या स्तनामध्ये त्या बाळासाठी दूध वाढतंय. त्यामुळे चिंता नका करू गड्या, तुम्ही त्याचं चिंतन करा. इतकं चिंतन करा का त्या चिंतनाने आपण भगवत स्वरूप झालं पाहिजे. चिंतने तद्रुपता. मग जीवन जगत असताना आपण ज्याचं चिंतन करतो आपल्याला त्याच्यासारखं व्हावं लागतं. आपण चिंतन कशाचं करतो? संसाराचं. संसार कसा आहे? दुःखाचा आहे. संसारामध्ये काय आहे? दुःख आहे. किती दुःख आहे? अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती न साहे पाशा नाही पुटी, भय काप चित्ती भरला असे संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. ही चाल नाही तशी, त्याची तीच चाल आहे. संसार दुःख मूळ. अजिबात प्रमाणाकडे बघायचं नाही, चालीकडे बघून लक्ष येते किती दुःख आहे. अशी संसार दुःख मूळ. काय दुःख असेल महाराज, शब्द सांगायची गरज नाही, चालून कळतं या संसारात किती दुःख आहे. म्हणजे तुकोबराय सांगतात एवढे संसारातले दुःख, एवढे अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नंदोबाबा न साहे पाशा नाही फुटती आणि भय काप चित्ती भरलासे. अरे एवढा संसार आपला दुःखाने भरलेला आहे. कैसी सुख निद्रा अंतुरणी इंगळाची. विस्तवाच्या गादीवरती झोप येईल का? एखादा जर म्हटलं मी सुखाने झोपलो विस्तवावरती, हारावरती सुखाने झोपलो, तर मला सांगा त्याचं तुम्हाला मान्य होईल का? जसं ते मान्य होणार नाही तसं संसारामध्ये मला सुख मिळाले हे मान्य होणार नाही. एवढा संसार दुःखाचा आहे. आणि या संसाराचं जर चिंतन केलं तर आपण कसे होऊ? बोला ना, दुःखी होऊ. मग संसाराचं चिंतन करून दुःखी होण्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये त्या देवाचं चिंतन करा. त्या देवा तुकोबराय सांगतात त्या देवाच्या रंगामध्ये रंगा आणि तुम्ही भगवत स्वरूप व्हा. अभंगाचं पहिलं चरण. रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे. रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे हो. रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे. रंगी रंगे रे टाळ, टाळ. रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे. काय भुलला पतंगे, काय भुलला पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, ठेवणे. काय फुललाशी पतंगे, काय फुललाशी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. रंगी रंगे रे श्री रंगे, काय भुलला पतंगे, काय भुलला पतंगे, काय भुलला रंगी रंगे रे श्री रंगे, काय फुललाशी पतंगे, काय फुललाशी पतंगे, काय फुललाशी पतंगे. पतंगे. वा, तुमच्यासाठी वा, नंदूभाऊसाठी पण वा. या काहीतरी शिट्टी वाजवा, कीर्तन आवडलं म्हणून. एकही शिट्टी नाही अजून.
आम्हाला ते शिट्ट्याशिवाय नाही ना जमत ते असं काय वाचा ना कसं काय असं